सर बस 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 थोडं मागेच व्हा सर. सरकारने प्रस्ताव तुमच्या समोर या बैठकीत ठरला होता. विरोधी पक्षनेते म्हणून आणि भाजप विरोधी पक्ष म्हणून आपण या प्रस्तावाला समर्थन केलेलं आहे. सरकारने कुठलाही प्रस्ताव ठेवलेला नाही. सरकारने आमची मतं जाणून घेतली आहेत. ही मतं जाणून घेताना हा जो काही जजमेंट आहे या जजमेंटचं सविस्तर पृथक्करण मी केलेलं आहे. के कृष्णमूर्तीचं जजमेंट आणि त्याच्यावर आधारित असलेलं खानविलकर साहेबांनी नुकतंच दिलेलं जजमेंट, या दोन्ही जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या संदर्भातली इम्पेरिकल इन्क्वायरी करायची आहे. मी हे सांगितलं की याचा जनगणनेशी कुठलाही संबंध नाही आहे. तो पॅरेग्राफ मी वाचून दाखवलेला आहे. आणि ही जी काही इन्क्वायरी करायची आहे ही ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे. त्या टेस्टचा पहिला भाग जो आहे तो कमिशन गठीत करणे, तो आपण पूर्ण केला आहे. त्याचा दुसरा भाग जो आहे तो पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या पॅटर्न्समध्ये इन्क्वायरी करणे, हे काम त्या कमिशनला करायचं आहे. आणि त्यातली तिसरी टेस्ट जी आहे ती 50% आहे. त्यामुळे जोपर्यंत कमिशन इम्पेरिकल डेटा तयार करत नाही तोपर्यंत हे आरक्षण परत येऊ शकत नाही. हे मी त्या जजमेंटच्या आधारावर सांगितलं आहे. दुसरं 2019 सालचं कर्नाटकचं जे सुप्रीम कोर्टातलं चंद्रचूड साहेबांचं जजमेंट आहे तेही मी वाचून दाखवलेलं आहे की ज्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अशा प्रकारची इम्पेरिकल इन्क्वायरी करून रिपोर्ट जर कमिशनने सादर केला तर त्याच्या डेटाच्या डिटेलमध्ये जाण्याचा कोर्टाला अधिकार नाही, असं अतिशय स्पष्टपणे चंद्रचूड साहेबांनी आपल्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे, जे पुन्हा 2021 मध्ये पुन्हा त्यांनी इको केलेलं आहे. त्यामुळे मी हे सरकारच्या लक्षात आणून दिलं की आता आपण जर ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या वेळी आम्ही 5 कमिट्या त्या ठिकाणी अपॉइंट करून त्या 5 कमिट्यांच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार केला आणि आपण जर पॅरेग्राफ 288 ते 326 पाहिला तर हा डेटा कुठेही नाकारला नाही त्यांनी. तशाच प्रकारचा डेटा हा पुढच्या 3 महिन्यात 4 महिन्यात आपल्याला तयार केला जाऊ शकतो. त्याच्यावर जी काही कर्नाटकातला डेटा तयार झाला होता तर आपल्या गवई साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं, राजेंद्र गवई साहेबांनी, की तो 2 महिन्यात झाला होता आणि तो अफेल्ड केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा डेटा जर आपण तयार केला तर आपण ओबीसीचं आरक्षण हे निवडणुकांच्या आधी परत करू शकतो. आणि त्यामुळे केंद्राचा डेटा आणि सुप्रीम कोर्टातली केस वगैरे या सगळ्या गोष्टी आवश्यकताही त्याची नाही आहे. आपल्याला हा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा तयार करायचा आहे. त्याच्या क्वांटिफिकेशनच्या संदर्भातही सॅम्पलच्या आधारावर क्वांटिफिकेशन करता येतं. त्याला पूर्ण जनगणनेची आवश्यकता नाहीये. तेही मी निर्णय या ठिकाणी वाचून दाखवले आहेत. इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हेही मी त्या ठिकाणी जे काही जजमेंट्स आहेत आणि त्याची जी डेफिनेशन आहे ती देखील वाचून दाखवलेली आहे. आता माझी राज्य सरकारला विनंती आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्ट झालेल्या आहेत. याच्या अनुसार आता राज्य सरकारने जर कारवाई केली तर निश्चितपणे ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण आपण परत आणू शकतो. आम्ही शेवटची विनंती अशी केलेली आहे की जोपर्यंत हे पॉलिटिकल आरक्षण ओबीसीचं परत मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका. कारण आपण बघतो सहकाराच्या क्षेत्रात पाहिजे ती निवडणूक आपण घेतोय, नाही पाहिजे तर पुढे ढकलतोय. मग स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भातही जोपर्यंत ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेण्यात येऊ नये, अन्यथा अपरिमित हानी ओबीसी समाजाची होईल. या सगळ्या याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पुढच्या शुक्रवारी किंवा आठवड्याभरानंतर अंतिम निर्णय घेण्याकरता आपण बसू. तोपर्यंत या सगळ्या मुद्द्यांवर लॉ अँड ज्युडिशरी जे काही मुद्दे आम्ही मांडले आहेत त्या मुद्द्यांवर अभ्यास करेल. तर आम्हाला ते मान्य आहे, आम्ही पुन्हा बसायला तयार आहोत, वारंवार बसायला तयार आहोत. पण आमचं मत असं आहे की हे आरक्षण परत करणं सहज शक्य आहे. त्या दृष्टीने कारवाई झाली पाहिजे. आणि जवळजवळ विरोधी पक्षातले वेगवेगळे जेवढे पक्ष आले होते या सगळ्यांनी हीच बाब मांडली आहे. सरकारचं म्हणणं आहे की 16 जिल्ह्यांमध्ये परिणाम होतो याचा आणि 16 जिल्ह्यांमध्ये 50%च्या मर्यादेत आरक्षण ठेवायचं आणि तिथे ओबीसी नाही त्या 50% मध्ये ऍडजस्ट करायचं, असं साधारणतः सरकारचा त्यांचा दावा जो आहे की याच्यामध्ये सरकारला मी हे विचारलं की सरकारजवळ याचा काही पर्याय आहे का. त्याच्यावर सरकारने सांगितलं आमच्याजवळ काही पर्याय नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 50%च्या आत जर ठेवलं
तर 20 जिल्ह्यांमध्ये 35% आरक्षण देतात, 27 ते 35 म्हणजे तिथे वाढवता येतं. आणि 15 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये, त्यातले 5 जिल्हे असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो. 10 जिल्हे असे आहेत की जिथे 22 ते 27% आरक्षण मिळेल. म्हणजे मूळ प्रश्न हा 5 जिल्ह्यांचा जटिल आहे. तो प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार सरकारला करावा लागेल. पण त्या संदर्भात आपण 50% अटीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो तर हे जे मूळ जजमेंट आहे हे जस्टिस बालकृष्णन चीफ जस्टिस यांचं घटनापीठाचं आहे. त्यामुळे अजून 9 जजेसचा बेंच आपल्याला कॉन्स्टिट्यूट करावा लागेल. म्हणजे पुढचे 5 ते 7 वर्ष ओबीसीला एकही जागा रिझर्वेशनमध्ये मिळणार नाही. त्यामुळे ह्या 2 लढाया पॅरलल लढल्या पाहिजेत. पहिल्यांदा जवळजवळ 20 जिल्ह्यातलं ऍडिशनल आरक्षण आपल्याला मिळून जे कम्पेन्सेट होत आहे ते घेतलं पाहिजे. 10 जिल्ह्यांमध्ये 22 ते 27% मिळतात ते घेतलं पाहिजे. आणि 5 जिल्ह्यांकरता आपण नीट विचार करून त्यांनाही देताना शक्य आहे त्याला वेगळा कायदा तयार करावा लागेल. तो कायदा तयार केला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात लढायचा तर लढायला पाहिजे. पण केवळ ही भीती दाखवून एकाही ओबीसीला आम्ही आरक्षण देणार नाही अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल आम्हाला ते मान्य नाही, आम्ही ते मान्य करणार नाही. ओबीसींना आरक्षण द्यावंच लागेल. राजकीय आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे. ते घटनापीठाने मान्य केलेलं आरक्षण आहे. आणि एक गोष्ट अजून मी स्पष्ट केली, घटनापीठाने आपलं आरक्षण रद्द केलेलं नाही, ते रीड डाऊन केलंय. ते स्ट्राईक डाऊन केलेलं नाही. रीड डाऊनचा अर्थ असा आहे ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, आरक्षण परत मिळेल. देखिए आज की मीटिंग में क्या महाराष्ट्र में सुप्रीम कोर्ट के निर्णय से ओबीसी का स्थानिक स्वराज्य संस्था में पूरा का पूरा आरक्षण ये रद्द हो गया है. एक भी जगह ओबीसी के लिए बाकी नहीं है. और इसलिए हमने ये मांग की है कि सुप्रीम कोर्ट ने जो ट्रिपल टेस्ट बताई है उसको पूरा करके ओबीसी का आरक्षण वापस करना चाहिए. इसमें पॉलिटिकल बैकवर्डनेस का एम्पिरिकल इंक्वायरी करने को सुप्रीम कोर्ट ने कहा है, जो अगले 2-3 महीने में हो सकती है. जो हमारा स्टेट बैकवर्ड क्लास कमीशन है उस कमीशन की ये जिम्मेदारी है, उसको रिसोर्सेज दिए जाने चाहिए. और ये अगर किया जाता है तो कोर्ट ने आरक्षण का जो सेक्शन है उसको स्ट्राइक डाउन नहीं किया, उसको रीड डाउन किया है. ये ट्रिपल टेस्ट पूरे किए बराबर हमारे ओबीसी समाज को पॉलिटिकल आरक्षण महाराष्ट्र में वापस मिल सकता है. और इसलिए हमने मांग की है ये तुरंत किया जाए. दूसरी मांग हमने की है कि जब तक ये नहीं होता तब तक स्थानीय निकाय के चुनाव ये रोक दिए जाए. राज्य सरकार कह रही है कि केंद्र एम्पिरिकल डाटा नहीं दे रहा है जिसके कारण ये दिक्कत हो रही है. मैंने आज सुप्रीम कोर्ट का निर्णय लाइन टू लाइन पढ़ के, केंद्र का डेटा ये सेंसस डेटा है, हमको एम्पिरिकल इंक्वायरी बताई है और वो भी पॉलिटिकल बैकवर्डनेस के पैटर्न में. केंद्र के डेटा में पॉलिटिकल बैकवर्डनेस का पैटर्न नहीं मिलता, इसलिए ये इंक्वायरी करनी चाहिए. और साथ में मैंने जो कर्नाटक की केस है जिसमें केवल 2 महीने में, मात्र 2 महीने में उन्होंने पूरा स्टडी करके कमीशन का रिपोर्ट सादर किया और उस रिपोर्ट को मंजूर भी किया गया. सुप्रीम कोर्ट ने कहा कि कोर्ट इस रिपोर्ट के डिटेल में नहीं जाएगा, हम इसको मानते हैं. तो ये महाराष्ट्र भी कर सकता है, ये हमने उनको समझाया. 5% का जो सर 1 मिनट पॉलिटिकल प्रश्न है सर.